महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या गंभीर अन्यायाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरच्या वतीने आज तिरडी यात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या मृत्यूचे प्रतीक म्हणून कॅनडा कॉर्नर ते अशोक स्तंभ या मार्गावर तिरडी यात्रा काढण्यात आली आहे। निषेधादरम्यान विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। टीएटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निपक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षितता व उत्तरदायित्व निश्चित करणारी सक्षम यंत्रणा उभारावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी ही मागणी करण्यात आली आहे। टीएटी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झालाय। शालेय शिक्षण विभाग परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शकपणे घेण्यात अपयशी ठरलाय। या घटनेची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित यंत्रणांनी स्वीकारून दोषींवर कठोर कारवाई करावी। विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अभाविपचा लढा यापुढेही सुरू राहील असे मत अभाविप प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे यांनी व्यक्त केले आहे। राज्यातील विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देण्यासाठी सज्ज असतात, मात्र वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे। विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेणे सरकारने तात्काळ थांबवावे, दोषींवर कठोर शिक्षा देऊन विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मत नाशिक महानगर मंत्री व्यंकटेश औसरकर यांनी व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा, मेहनतीचा आणि भविष्याचा घात करणाऱ्या या प्रकाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने संघर्ष करत राहील व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरांवर लढा उभारेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।